आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी कांदे पोहेपेक्षाही सोपे आणि अगदी 5 मिनिटात तयार होणारे खमंग दही पोहे करणार आहोत. आता उन्हाळा वाढला आहे आणि सकाळी काही हेवी खावंसं वाटत नाही. तरीही पोटभरीचं आणि या उन्हाळ्यात पोटाला थंड देणारा नाश्ता पाहिजे, म्हणूनच हे दही पोहे करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचायला पण हे हलके आहे आणि करायला पण अगदी सोपे आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या आपल्या या अगदी 5 मिनिटात तयार होणाऱ्या खमंग आणि पोटासाठी हलका असा नाश्ता करायला सुरू करूया. त्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतले. जाड पोहे घ्यायचे आहे, जे आपण कांदे पोह्यांना वापरतो ते, आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर इथे मी या चाळणीमध्येच घालून घेतले, थोडंसं चाळून घेतलं, काही कचरा वगैरे निघेल. आणि त्यानंतर याला यामध्येच धुवून सगळं पाणी यामधलं काढून घेऊ. ज्या पद्धतीने आपण कांदे पोहे करताना हे पोहे धुतो त्याच पद्धतीने धुवून घ्यायचं आहे. आता हे पोहे मी या मिक्सिंग बोल मध्ये काढून घेतले आणि आता यामध्ये पाऊण कप इतकं दही घालूया. मी इथे अर्धा कप घातला आहे आता, पण नंतर मी परत घालून घेतलेला आहे. तर मी इथे तुम्हाला एक महत्वाची टिप देते. तुम्ही जे हे दही पोहे करता तेव्हा हे थोडेसे सॉफ्ट छान लागतात. इथे मी केलेले आहे ते थोडेसे असे ड्राय आहे, पण मग नंतर मला असं वाटलं की थोडं परत याच्यामध्ये दही पण घातलं आणि मी थोडंसं यामध्ये पाणी सुद्धा घातलेलं आहे. तर तुम्ही काय करा, एक पाऊण कप दही घ्या, त्यामध्ये पाव कप पाणी घाला, छान मिक्स करा आणि हे जे दही आहे ना, हे यामध्ये घाला. म्हणजे छान असं थोडंसं पातळ असं दही असेल तर हे पोहे पण छान लागतात. म्हणजे हा जो नाश्ता आहे आपला, तो थोडासा पातळ किंवा सेमी सॉलिड म्हणतो ना, तसा पाहिजे, खायला मजा येते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मी अर्धा चमचा साखर पण यामध्ये घालत आहे. मला थोडेसे गोडसर किंवा हा दह्याचा थोडा आंबटपणा जो आहे तो थोडासा बॅलन्स व्हावा, म्हणून मी इथे थोडीशी साखर घालत आहे. तुम्हाला साखर घालायची नसेल तरीही चालेल. आणि दही जे आहे ते गोड दही असायला पाहिजे, किंवा आता ताजं दही असताना ते असायला पाहिजे. आंबट दही घेऊ नका. चला, मीठ आणि साखर घालून हे छान मिक्स करून घेतलं. आता याला मस्त असा तडका देऊ. त्यासाठी इथे फ्राईंग पॅन मध्ये मी थोडंसं तेल घेतलं. 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण जास्त घेऊ नका, कारण हा आपला हेल्दी नाश्ता आहे. सकाळी खूप तेलकट खाण्यापेक्षा, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्पेशली तेलकट खाण्यापेक्षा फक्त फोडणीला लागेल इतकंच तेल घ्यायचं आहे. तर मी इथे 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरी घातलेली आहे. जिरं मोहरी चांगली फुलली की यामध्ये शेंगदाणे घालू. शेंगदाणे थोडेसे तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता आवश्यक आहे. कढीपत्त्याची चव खूप छान लागते या फोडणीमध्ये, या दही पोह्यांमध्ये. तर मी इथे एकच मिरची घेतली आहे. तुम्हाला थोडंसं तिखट पाहिजे असेल ना, तर तुम्ही 2 मिरच्या घेऊ शकता. तर ही तिखट मिरची आहे, तर मी 1 मिरची घेतली, 1 काडी कढीपत्ता घातला आणि थोडंसं हिंग मी इथे घातलेलं आहे. आता ही मस्त खमंग फोडणी आपण या पोह्यांवरती टाकून घेऊ. आणि हो, यामध्ये जे आपण शेंगदाणे घातले ते खूप आवश्यक आहे. मध्ये मध्ये थोडासा क्रंच येतो, एक बाईट येते शेंगदाण्याचा, अप्रतिम लागतं. फक्त यामध्ये ना भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, पण तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर जरूर कोथिंबीर घाला. आणि इथे जसं घट्ट दिसत आहे तर थोडंसं पातळ करा. जसं मी सुरुवातीला सांगितलं की दह्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते दही यामध्ये घाला, म्हणजे थोडंसं पातळ होतं आणि अप्रतिम लागतं. खूप पातळ नाही झालं पाहिजे, थोडंसं घट्टसर. तर आता मी यावरती थोडेसे हे जे सीड्स असतात ना ते पण घालून घेतले, म्हणजे खाताना थोडासा बाईट छान लागतो, क्रंच येतं आणि थोडंसं अजून पौष्टिक होतं. म्हणून ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. पण शेंगदाणे आणि हो, तुमच्याकडे डाळिंब असेल ना ते पण घाला, दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायला पण मजा येते. तर असं अगदी साधा सोपा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हे दही पोहे करायला अगदी सोपे आहे. तुम्ही बघितलं, अगदी 5 मिनिटात तयार होतात आणि खाण्याला पोटाला अगदी पौष्टिक. तर चला, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.